तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता आम्ही तिकडे झालो जांभूळ खायला. हा मधला माणूस तर इतका लाजत होता व पोरीसारखा डायरेक्ट. तेवढ्यात हा आमचा हेवी ड्रायव्हर कुटुंब गाडी दाखवत होता डायरेक्ट नाल्या नुले ना. तेवढ्यात आम्हाला लागलं भलं मोठं तळ, त्यातल्या त्यात 2x2चा रस्ता आणि त्यात बी पवन 70-80 स्पीडनं गाडी आणत होता. आणि आमचा माणूस तर इतका आहे भरात उमादाला डायरेक्ट जीव मुठीत धरून गाडीवर बसला होता. एवढी रस्ताली खराब आहे. तेवढ्यात आम्ही आलो निवृत्तीची, तर निवृत्ती डायरेक्ट बाजूला झोपेला होता. निवृत्ती म्हणे भाऊ तुम्ही जांभूळ खायला आली म्हणे भाऊ, पण या जांभळीची वहिली म्हणे जांभळ आपल्याला दुसऱ्या अंगात जायला लागेल. मग काय या पोरांना काढली भाऊ खंड्यातून गाडी आणि डायरेक्ट दाखलो. पण आमच्या संतुला चापलून चुपलून एक जांभूळ खाल्लं होतं. तो लगे माहिती आहे का मटकू मटकू खात होतो. त्याला म्हणलं थांबतो आता. मग डायरेक्ट आलो जांभळीजवळ. जांभळीला पाहत होतो जांभळ. पवन तर डायरेक्ट 32च्या स्पीडनं वर जाऊन जांभळ खात होता आणि मला दाखवत होता म्हणे बाय हे पाहिजे मी कशी जांभळ खाऊ राहिलो. फिर मी उसको बोला रुक मी ऊपर आता. आणि मी पण पहिलं जांभूळ खाल्लं ते बी निघलं बा आंबट. मेला अरे बाप नशीब गांडू तर क्या करेगा पांडू. तोपर्यंत इकडे पवन तर डायरेक्ट पन्नी भरली होती. मला अरे बाप अब तो मजा ही मजा. आणि जांभळ पवन जरी तोडले असले तरी पन्नी आपल्या हातात दिली त्यांना, कारण त्याला आपल्यावर भरोसा आहे. पवनला म्हणलं पवन जांभळ आंबट आहे, तर पवन काय म्हणतो याच्यावर तुम्ही पहा फक्त. आणि ती जांभळाची पन्नी घेऊन पोहोचलो डायरेक्ट इकडे संतोषच्या दुकानला. आणि एवढे पन्नी भरून जांभळ आणच, कारण फक्त हे पोरग आहे. या पोरांना जांभळ सांगितलं होती. यायनं काय मग पेपरवर लगेच जांभळ हातरून मीठ गेट टाकून लगेच मस्त खाण लावली. पवन म्हणे बस झाले म्हणे जांभळ खायचे, चला म्हणे आता ऊन झालं पवाल तू. मग मी म्हणलं तेवढ्यात पवन म्हणतो मला एक गाणं म्हण वाटलं म्हणे. मला गाणं म्हणायचं आहे तर पब्लिकला ऐकू दे. तर पब्लिक यांना गाणं म्हणलं कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. लाल लाल कलरची बांगडीचा कलर लावा. गप्पा मारत आम्ही आलो डायरेक्ट शेततळ्यावर. शेततळ डायरेक्ट इथलं मोठं होतं, एका एकरा शेततळ होतं. हा गुंडा डायरेक्ट कपडे काढून गेला होता आधी. आणि पावता तर काही येत नाही बरं का, दोरीला बांधून उडी मारली पाण्यात. मी पण गेलो तळ्यात आणि 32च्या स्पीडनं घेतली मी बी उडी मारून. आणि मी तळ्यात उडी मारली एकीकडं आणि निघलो एकीकडं, तुम्हीच बघा. आणि इकडं पाहतो यायचे झाले व दोघांची भांडणं वर यासाठी. तेवढ्यात माझी नजर गेली या बरंजळ्याच्या बाहुबलीवर.